माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फिडावया, आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐसी यांचे मनी अर्थ माझे, तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे, आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐसी यांचे मनी अर्थ माझे, सुफल हा जन्म होईल तेथून, देता आलिंगन वैष्णवांसी, आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐसी यांचे मनी अर्थ माझे, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा धणीवरी, आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐसी यांचे मनी अर्थ माझे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पवित्र पावन भूमी श्री क्षेत्र निपाणी निमगाव या पावनभूमीमध्ये गेली 36 वर्षापासून पवित्र अशी परंपरा चालू आहे. अतिशय प्राचीन जुना हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. तो यावर्षी 36 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे 3 तपाची पूर्ती यावर्षी होत आहे. परमपूज्य परमश्रद्धेय शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि या भूमीचं आपल्या गावचं जे पुत्ररत्न आहे, आपलं वैभव आदरणीय पूज्य गुरुवर्य भागवताचार्य अतुल महाराज आदमानी यांच्या सुंदर आणि कुशल पवित्र मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे. त्याचप्रमाणे त्याच तोलामोलाचे आदरणीय पूज्य श्री कृष्णा महाराज काकडे या उभयतांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष म्हणजे आपल्या सर्व गावकऱ्यांच्या सहयोगातून वडीलधाऱ्या माणसाच्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि विशेष करून गावातील जी आपली तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळीच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम अतिशय गोड सुंदर भव्य दिव्य या ठिकाणी चालू आहे. या कार्यक्रमाची शोभा ज्यांच्या उपस्थितीमुळे द्विगुणित झालेली आहे असे आदरणीय पूज्य गायनाचार्य संगीत अलंकार काशीनाथ महाराज टेकाळे, पूज्य संगीत अलंकार हरिभाऊ महाराज भोगे पाटील, हितेश महाराज, हाटरे महाराज, राम महाराज, माळी महाराज, गिरीधर महाराज, जाधव महाराज, ऋतिक महाराज, अतुल महाराज, सत्य महाराज,
गौरव महाराज, ओम महाराज आणि प्रेम महाराज आणि मृदंग मार्तंड हरिभक्तीपरायण पूज्य हरिभक्तीपरायण महेश महाराज कदम आणि आदरणीय पूज्य मृदंग महर्षी अनिकेत महाराज, सुभाष महाराज, नाना महाराज, विशाल महाराज या सर्व थोरा मोठ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चालू आहे. ज्यांची नावं घेतलीत ते थोर आहेत आणि आदरणीय पूज्य भागवताचार्य आणि या परिसराचं वैभव भूषण महेश महाराज खाटेकर हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. ही मंडळी तर महान आहेत, थोर आहेत, प्रभू भक्त आहेत आणि तुम्ही ऐकायला बसलेले तर तुम्ही सामान्य नाहीत बरं का. आम्ही तरी प्रभू भक्त आहेत, पण तुम्ही साक्षात प्रभू आहेत. तुम्ही महेशाची अमूर्ती, पुरुषाच्या रूपाने तुम्ही साक्षात पांडुरंग परमात्मा आहात, पंढरीनाथ आहात, श्री विठ्ठल आणि ह्या माता माऊलीच्या रूपाने साक्षात आदिशक्ती देवी आहे. तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे. आज खूप सजवलं मला. फेटा बघा, खूप सुंदर महागाचा फेटा आहे, खूप पैशाचा फेटा आहे हा. इतका भारी फेटा बांधण्याच्या किमतीचा माणूस नाही मी, पण इतका भारी फेटा बांधलाय आदरणीय आपले पूज्य अतुल महाराजांनी. खूप सुंदर फेटा बांधलाय हा, खूप सजवलंय मला. पण लेकराला सजवण्यात आनंद लेकरापेक्षा आईला जास्त असतो. लेकराला इकडे टिकलं लावतात, हाताचा पायात चाळ, हातात कडे, कमराला साखळी, ते नाचतं आणि मग ते नाचल्यानंतर त्याचा खरा आनंद त्याच्यापेक्षा आईला जास्त असतो. तर मला एवढं सजवलंय म्हणजे मी तुमचं लेकरू आहे आणि खरा खूप आनंद तुम्हाला आहे. तुम्ही साक्षात राम आहात. राम, तुम्ही राम आहेत ना. अहो तुमच्यात जर राम नसता तर तुम्ही असे उभे राहिले असते का? तुमच्यात राम आहे म्हणूनच इथं बसलात. आणि मग मला याचं भान राहिलं पाहिजे की आपल्या समोर साक्षात राम प्रभू आहेत, भगवान आहेत. आपण कसं बोलावं, कसं बोललं पाहिजे, ज्याची मला जाण पाहिजे. आणि एकदम असे जे भक्त असतात काही खूप निळोबाऱ्यासारखे भक्त, आपण सर्व निळोबारा आहेत. सचिन आडभंगीनाथ भक्त आहे. त्याचं ऐकावंच लागतं. तर या ठिकाणी मी आलो. आम्ही आपलं खूप थकलो होतो. सीन आलता, पण तुम्हाला सर्वांना बघून आमचा सीन गायब झाला, थकवा गेला, प्रसन्न वाटलं एकदम. आणि
गेला भाग गेला शेर गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद अवघा झाला अवघा झाला आनंद अवघा झाला अवघा झाला आनंद भाग गेला शेण गेला भाग गेला शेण गेला अवघा झाला आनंद भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला गेला आणि समर्पक प्रमाण दिलं आणि बसले बसले महाराजांनी अतिशय गोड प्रमाण दिलं. हगामा माहिती आहे ना? हगामा कुस्त्या खेळतात. हगामा पैलवान जरी खेळत नसले ना आणि समोर जर कुस्ती लागली, ते खेळणाऱ्यापेक्षा बसणारे जे पैलवान असतात ना, ते बसले बसले का पण अंगाला असे तर खूप सुंदर. मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो, किशनगिरी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो, बन्शी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि बालब्रह्मचारी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आपलं जे हे निपाणी निमगाव आहे ना, तुमचं सर्वांचं कल्याण असावा. आज या कार्यक्रमाला कालही भरपूर माणसं आलती. कालच कीर्तन होतं आमचं, पण काल काहीतरी काम निघाल्यामुळं महाराजांना म्हटलं तर कसं काय करू. महाराजांनी बरोबर वरचं खाली घेतलं मला. म्हटले काय हरकत नाही. सजलपूरची भरपूर मंडळी या ठिकाणी आलेली आहे, पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी भरपूर आलेली आहे. तर तुमच्यावर सर्वांची सर्वावर भगवंताची कृपा आहे आणि मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना आहे की कोणालाही काडीचं दुःख होऊ नये. नाहीतरी आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये सर्वाच्या आनंदासाठी, सुखासाठीच प्रार्थना केली जाते. विश्व का कल्याण हो, सगळ्यासाठी, फक्त सनातन हिंदूसाठी नाही, जीव मात्रासाठी. आणि हिंदू धर्म, सनातन धर्म इतका प्रेमळ आहे महाराज. अहो, आपल्याला पाणी जरी सांडलं तरी तळतळ वाटते, पण अन्य धर्मियांना रक्त वाहिलं तरी काही वाटत नाही. हिंदू धर्मियांना पाणी जरी सांडलं तरी अवघड वाटतं. आणि काही माणसाला खून रक्त जरी वाहिलं तर ते काही त्यांच्या लक्षात येत नाही. पण या सनातन हिंदू धर्मामध्ये सगळ्याच्या सुखासाठी प्रयत्न आहेत. कोणी माणूस असू द्या, कोणी जीव असू द्या, प्रत्येक जीव सुखी असावा. तो कुठल्याही धर्माचा, पंथाचा असू द्या, कुठल्याही संप्रदायाचा असू द्या, पण प्रत्येकाने सुखी असावं. आणि प्रत्येकाचं ध्येय एकच आहे. संप्रदाय वेगळे वेगळे असतील, पंथ वेगळे वेगळे असतील, पण ध्येय मात्र सर्वांचं एक आहे.
जे ध्येय हिंदूचं आहे तेच ध्येय यहुदी, ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम या सर्वांचं ध्येय एकच आहे. सर्वांना असं वाटतं की आपण सुखी राहावं, सुख मिळावं, हे सर्वांनाच वाटतं. कुठल्याही धर्मातला माणूस असू द्या, तो सुखाचीच अपेक्षा करतो. फक्त सुख शोधण्याचे मार्ग भिन्न भिन्न आहेत, रस्ते वेगळे वेगळे आहेत. आणि माऊली ज्ञानोबांनी सनातन धर्मामध्ये सर्वांसाठी सुखाची प्रार्थना केली आहे. आज कीर्तनासाठी जो आपण अभंग घेतलेला आहे तो संत सम्राट विश्ववंदनीय श्री तुकाराम महाराज यांचा सुंदर असा हा अभंग आहे. अपेक्षा व्यक्त करणारा हा अभंग आहे. महाराजांनी अपेक्षा काय व्यक्त केली की मला संगती घडावी, पण कोणाची संगती नको बरं का. जो माझ्या जातीचा असेल त्याची मला संगती घडावी. आता महाराजांनी जात शब्द वापरलाय, पण कोणती जात महाराजांना अभिप्रेत आहे? हे जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, याच्यापैकी जात महाराजांना अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही. जसं पंढरपूरला चंभार, कुंभार, ब्राह्मण, पारधी, मुस्लिम सुद्धा, हिंदू सुद्धा पंढरपूरला जातात. पण पंढरपूरला गेल्यानंतर लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर याती भलते नर याती भलते नारी नर याती भलते नारी नर करावा विचार करावा विचार करावा विचार नलगे जनता कवनाची नलगे भगवंताजवळ सर्वांना सारखा अधिकार आहे. लहान या मोठा या याती भलती कुठल्याही जातीचा असू द्या, भलती नर नारी, भलती म्हणजे आता नर नारी भलती म्हणजे तृतीयपंथी असावा, कोणी मी असू द्या, पण भगवंताला सर्व प्रिय आहेत. जगद्गुरु तुकोबारायानं नेमकं कोणाच्या संगतीची अपेक्षा करतात? आता पंढरपूरला कोणीही जरी गेलं तरी त्याला वेगळ्या वेगळ्या नावाने संबोधित नाहीत. कोणी असू द्या त्याला वारकरीच म्हणतात. चंभार जरी असो, कुंभार असो, पारधी असो, फक्त वारकरी म्हणतात त्याला. एखादी व्यक्ती जर आजारी पडली रस्त्यात कुठंतरी, तर माणसं जाऊन आपल्या आपल्या रावटीत चर्चा करतात की अमक्या अमक्या ठिकाणी एक वारकरी आजारी पडले होते. म्हणजे वारकरी ही सर्वांची एक जात आहे. भक्त वैष्णव जगद्गुरु तुकोबाराय संगतीची अपेक्षा करतात. कारण असे एकट्याला काहीच करता येत नाही. एकट्याला परमार्थही करता येत नाही
आणि प्रपंचही करता येत नाही. प्रपंच करण्यासाठी सुद्धा बरेच माणसं लागतात आणि परमार्थ सुद्धा एकट्याला नाही करता येत. आता समजा दिंडी काढायचं ठरलं तर एकट्याला दिंडी काढता येईल का? दिंडी काढण्यासाठी विणेकरी पाहिजे, पखवाजा पाहिजे, झेंडेकरी पाहिजेत, हांडेवाले पाहिजेत, तुळशीवाले पाहिजेत, टाळकरी पाहिजेत, मोकळे माणसं पाहिजेत, आचारी पाहिजेत. पण त्या दिंडीत हजारो माणसं असतात. त्या दिंडीमध्ये विणेकरी असतात, पखवाजे असतात. पण जर समजा अनोळखी विणेकरी आणि त्यांच्याशी जर बोलायचं ठरलं, अनोळखी विणेकरी, तर विणेकरीला काय म्हणतात? तो माऊली. विणेकरीला माऊली म्हणतात, मृदंगाचार्याला माऊली म्हणतात, टाळकऱ्याला माऊली म्हणतात, झेंडेवाल्याला माऊली म्हणतात, तुळशीवालीला माऊली म्हणतात आणि पुरुषाला सुद्धा माऊली म्हणतात. आणि त्या दिंडीचा जो ट्रकचा ड्रायव्हर असतो त्यांना सुद्धा माऊली म्हणतात. म्हणून माऊली, सर्वांची जात माऊली झाली. त्या गटामध्ये माऊली हा धर्म राहतो, गुण राहतो, म्हणून माऊली सर्वांना म्हटलं जातं. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो सर्प जरी असला आणि भगवंताची जर भक्ती करत असेल तर तो सर्प सुद्धा माझ्या जातीचा आहे. त्या सर्पाने सर्वांगाचं आसन भगवंताला केलं आणि वरून असा फणा धरला, शेषशाही भगवान परमात्मा. पण तो सर्प सुद्धा माझ्या जातीचा आहे. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हा, त्याची मला संगती घडावी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा आहे त्याची मला संगती घडावी. आता आपल्या चित्तामध्ये चित्त खूप पांगलेलं असतं. चित्तात सगळा गुरुवर्य विठ्ठल बाबा घोले म्हणायचे, चित्तात पिराचा उरूस भरलाय. माणूस बसतो एका ठिकाणी पण त्याच्या चित्तात दुसरेच काही डाव असतात. आणि पूज्य बाबांनी सांगितलं की या सप्ताहाची सुरुवात आणि सुरुवातीचं काल्याचं कीर्तन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार असतील त्या सर्वांचे गुरु विठ्ठल बाबा घुले यांचं पहिलं काल्याचं कीर्तन इथं झालेलं आहे. इतका भक्कम पाया आहे या सप्ताहाचा. आणि पायातच जर सोनं पडलंय, सोन्याच्या विटा, आता मग वरच खचायला काही मार्ग आहे का? नाही. पाया भक्कम आहे. जगद्गुरु तुकोबाराय लोकांत सोडून, देहूगाव सोडून एकांतात गेले डोंगरावर परमार्थ करायला, तपश्चर्या, ध्यान धारणा करायला. पण तिथं भजन केल्यानंतर पांडुरंग परमात्मा आले भंडारा डोंगरावर. आणि जिथं देवच आले तिथं महाराजांचा एकांत राहिला का हो? तिथं सुद्धा एकांत नष्ट झाला. एकांतात गेले, लोकांत सोडून एकांतात गेले, पण एकांतात गेल्यावर सुद्धा देवच जिथं आले तिथे एकांत राहिला का? एकांत नष्ट झाला. एकट्याला काहीच करता येत नाही. एकट्याचा नव्हे खेळ मनवणी मेळ मिळविला. आता एकटाच मुलगा, भरतीचे दिवस असतात, रनिंग करायला लागला एकटा, रस्त्याने पळतात मुलं. पण एकट्याने रनिंग करण्यापेक्षा 10-5 मुलांत जर रनिंग केली त्याच्यात आनंद आहे. आणि एकट्याने रनिंग करण्यात त्याला समजत नाही की आपण किती पळतो. ती जेव्हा दुसरी मुलं बरोबर असतील पळायला तेव्हाच समजतं की आपण किती पळतो. ती
तालमीमध्ये एकटाच माणूस लागला व्यायाम करायला, जमणार नाही. 10-5 जण व्यायाम करायला बरोबर असतील तर ते व्यायाम करण्यात आनंद आहे का नाही. एकटाच माणूस भजन करीत बसला, जप करीत बसला नाही. त्याच्यापेक्षा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष 10-5 माणसं जर भजन करायला लागली तर त्या भजनात आनंद आहे. एकटाच माणूस पत्त्याचं कॅट काढलं, आता तिकडे डोंगरात आहेत पत्ते, इकडे नसते, इकडे कामाने व्यस्त आहेत माणसं. पत्त्याचं कॅट काढलं, समोरचा डाव टाकला समोरच्याचा आणि बसला खेळत एकटाच. आता एकटा पत्त्या खेळण्यात काय मूड आहे हो? काय मूड आहे का एकट्याने पत्त्या खेळण्यात? पत्त्या खेळण्यासाठी सुद्धा पत्ते म्हणतात ना, असे 10-5 लोक गोल बसलेले पाहिजेत आणि मग त्या पत्ते खेळण्यात मूड आहे, आनंद आहे. आणि नुसतं तेवढंच नाही, त्या खेळणाऱ्याच्या पाठीमागं सुद्धा एक लाईन असते बसलेली, असं डोकून बघत येत पुढं काय चाललंय म्हणून. तेव्हा ते पत्ते खेळण्यात आनंद आहे. सोनं घालण्यात आनंद आहे नाही असं नाही, सोनं घालण्यात आनंद आहे, पण ते दुसऱ्याने विचारलं पाहिजे किती किती तोळ्याचं आहे, केवढ्याचं आहे, मग सोनं घालण्याचा पूर्ण आनंद आहे. जर विचारलंच नाही तर मग ते माणसाला घालून सुद्धा दुःख होतं नाही का. थोर कीर्तनकार सांगायचे की एका बाईने हातात पाटल्या घातल्या, कोणीच विचारलं नाही केवढ्याचे आहेत म्हणून, पाटल्या किती तोळ्याचे आता, केवढ्याचे, असं विचारलंच नाही. आणि तिला संताप आला, तिने गवताची गंजच पेटून दिली आणि मग सगळं गाव धावलं विजवण्यासाठी. आणि मग ती सांगायची इथं पाणी टाका, तिथं पाणी टाका, तिथं पाणी टाका. आणि त्या उजेडात त्या पाटल्या अशा चमकल्या. आणि तेवढ्यात ती एका मावशीने विचारलं का अगं बाई हे पाटल्या केवढ्याचे आता? आणि ती म्हटली हे जर अगोदरच विचारलं असतं तर एवढी कशाला होळी केली असती मी. एकट्याला आनंद नाही कशातच. एकट्याचा नव्हे खेळ मनवणी मेळ मिळविला, म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला संगतीची अपेक्षा आहे, पण उगाच कोणाचीही संगती घडण्यापेक्षा जे माझ्या विचाराचं असेल, जे माझ्या समान असेल त्यांची मला संगती घडावी. मग तो पक्षी जरी असला तरी चालेल. यांती न्याय प्रवृत्तस्य तिरंगापि साह्यताम अपंथानम तु गच्छन्तम सोदरोपि विमुंचती. जटायू पक्षी होता, त्याला देव आवडला आणि म्हणून तो पक्षी सुद्धा माझ्या जातीचा आहे. हे बघा, जो सन्मार्गाने जातो ना त्याला पशु पक्षी सुद्धा सहकार्य करतात, आणि जो कुमार्गाने जातो, वाईट मार्गाने जातो, त्याला सख्खा भाऊ टाकून देत असतो. रावण हा कुमार्गाने जाणारा होता, म्हणून एकाच उदरात निर्माण झालेले सहोदर विभीषणाने त्याला टाकून दिलं आणि सन्मार्गाने जाणाऱ्या प्रभू रामचंद्राला जटायू पक्षाने सहकार्य केले. मग पक्षाला जर देव आवडत असेल तर तो पक्षी सुद्धा माझ्या जातीचा आहे. महाराज म्हणतात गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, तो पक्षी जरी असला तरी पक्षी सुद्धा माझ्या जातीचा आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती, ते सुद्धा माझ्या जातीचे आहेत. म्हणून महाराज म्हणतात जे माझ्या जातीचे असतील त्यांची मला संगती घडावी, ही अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. माझी ये जातीचे मज भेट कोणी, माझी ये जातीचे मज भेट कोणी, माझी ये जातीचे, माझी ये जातीचे मज भेट कोणी, माझी ये जातीचे मज भेट कोणी, माझी ये जातीचे
आवडीची धनी फेडा माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. बघा भावाभावाची सुद्धा जात वेगळी वेगळी असू शकते. भावाभावाची सुद्धा जात वेगळी वेगळी असू शकते. सख्या बर का, सख्या भावाची जात सुद्धा वेगळी वेगळी असू शकते. भावाभावाची सोडून द्या, माय लेकराची सुद्धा जात वेगळी वेगळी असू शकते. बाप लेकाची सुद्धा जात वेगळी वेगळी असू शकते. गुरु शिष्याची जात वेगळी वेगळी असू शकते. आणि एका जातीचे मायलेकर आणि भिन्न भिन्न जातीचे मायलेकर कोणकोणते आहेत? बसा. परशुराम भाऊ शिलेगावची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. तागड साहेब त्यांचे सहकारी सर्व ही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आणि देडगाव बालाजी संस्थानचे अध्यक्ष आदरणीय म्हसे पाटील हे या ठिकाणी देडगाव संस्थानचे बालाजी संस्थानचे अध्यक्ष आले. बसा इथं बसा. बालाजी संस्थान म्हणजे जगातलं सगळ्यात श्रीमंत संस्थान आहे. आणि त्या संस्थानचे अध्यक्ष आले म्हणजे आपल्या सप्त्याला बालाजी महाराजच या ठिकाणी आले. आपण आल्यामुळं कार्यक्रमाची आणखीन शोभा वाढली. मोठे माणसं कार्यक्रमाला नुसते आले तरी कार्यक्रमाची शोभा वाढत असते बरं का. त्यांनी काही नाही करू द्या, नुसते आले त्यांचे नुसतं पदस्पर्श कार्यक्रमाची उंची वाढीत असतो. परमपूज्य शांतीब्रह्म गुरुवर्य भास्कर गिरी बाबा नुसते आले तरी कार्यक्रम सार्थक झाला. बरोबर आहे की नाही? त्या दिवशी 4 तारखेला श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज कोषाध्यक्ष अयोध्येचे आणि कृष्ण जन्मभूमी मथुराचे उपाध्यक्ष हे गडावर आले होते. राम जन्मभूमीचे उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आणि कृष्ण जन्मभूमीचे मथुरेचे उपाध्यक्ष. त्या कार्यक्रमाला भास्कर गिरी बाबा आले आणि हे संत एवढे महान संत आले तर माझा सीन गेला सगळा. हा थोर व्यक्ती आल्यानंतर कार्यक्रमाची उंची वाढत असते. आता जर समजा इथं ह्याच कार्यक्रमाला किसनगिरी बाबा जर काठी टिकीत आले तर कसं वाटेल? जोग महाराज जर आले तर कसं वाटेल? विठ्ठल बाबा आले म्हणजे जोग महाराज आले, ठीक आहे नाही? विठ्ठल बाबा आले म्हणजे जोग महाराज आले. तर सजते माता आणि पुत्र छत्रपती शिवराय आणि माझी जाऊ ही सजते माता आणि पुत्र आहे. विजेते माता आणि पुत्र कैकई आणि भरत हे मायलेकर असून सुद्धा एका विचाराचे नाहीत, एका जातीचे नाहीत. सजते पिता आणि पुत्र कबीरदास महाराज आणि कमाल हे सजते पिता पुत्र आहेत. विजेते पिता पुत्र हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद हे बाप लेक असून सुद्धा एका जातीचे नाहीत. कबीरदास महाराजांनी कमलाला पूजा करण्यासाठी फुलं आणायला सांगितले होते बगीच्यातून. कमाल फुलं आणण्यासाठी गेले बगीच्यामध्ये. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं सकाळी सकाळी त्या फुलावर असे द्रवबिंदू साचलेले होते.
कमाल फुलं तोडण्यासाठी गेले, पण फुलावरचे द्रवबिंदू बघून कमालाला असं वाटलं की हे फुलं मी यांना तोडायला आलोय, म्हणून हे रडायला लागलेत. फुलं रडायला लागलेत अशी भावना झाली कमालाची. आणि म्हणून कमलाला दया आली फुलाची. कमलाने फूल तोडलं नाही, रिक्त हाताने माघारी घरी गेले. कबीरदास महाराज म्हटले, बेटा पूजा करण्यासाठी तुला फुलं आणायला सांगितले होते, तू फूल न आणताच मोकळ्या हाताने माघारी आलास. तर कमाल म्हटले, पिताश्री फुलं आणायला मी बगीच्यात गेलो होतो, मी त्यांना तोडणार, पण काय सांगावा ते फुलं असे ढळा ढळा रडू लागले. दया उत्पन्न झाली कमालाला आणि म्हणून कमालाने फूल तोडलं नाही. मग आता उगाच बारीक विचार करू आपण, त्या कमालाला वेगळी पूजा करण्याची काही गरज आहे का हो? वेगळा देहवारा मांडण्याची काही गरज आहे का? नाही नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. ज्याला सगळ्या ठिकाणी परमेश्वराचं दर्शन होतं त्याला पूजा करण्याची गरज नाही. पूजा ध्यान जप पूजा ध्यान जप पूजा ध्यान पूजा ध्यान जप जे जे दृष्टी दिसते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्याची नाही, पूजा ध्यान जप त्याची नाही. जे जे दृष्टी दिसते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्याची नाही, नाही, पूज्य गुरुवर्य काशीनाथ महाराज खूप सुंदर गोड म्हणतात, आवाजही खूप मधुर आहे. आणि असे ज्याला आवाज आहे ना कसंही वळीत आवाज, ते आवाज कसे वळीत. ज्याला आवाज नाही त्याने किती काही प्रॅक्टिस करा आणि कसंही म्हणायचा प्रयत्न करा, जमतच नाही. मला तर स्वरच नाही, तालच नाही, काहीच येत नाही मला. ही सगळी महान महान थोर मंडळी आहे. तुम्ही म्हणजे अहो हा धर्म आहे ना, या धर्माची धुरा तुमच्या खांद्यावर आहे. आणि हा धर्म तुम्ही तरुण मंडळीच्या खांद्यावर आहेत. धर्माची धुरा सगळी जबाबदारी कार्य धर्माचं आता तुम्ही सांभाळणार आहेत, तुम्ही पुढे घेऊन जाणार आहेत हा धर्म. आणि धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. धर्मापुढे जात शून्य, धर्मापुढे आपली प्रतिष्ठा मान जात पात हे सगळं नाकी बराबर आहे. सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. म्हणून सनातन हिंदू धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि तो सर्वांना सामावून घेणारा आहे बरं का सनातन धर्म. एक छोटासा दृष्टांत मला येतो. आपला हिंदू धर्म लय वेगळा वेगळा दिसतो. अनेक पंथ आहेत त्याच्यामध्ये. कबीर पंथ, इचलगिरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, अनेक संप्रदाय आहेत. महानुभाव संप्रदाय, संन्यास संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, बैरागी संप्रदाय. पण हा शैव म्हणजे संन्यास संप्रदाय. हे दिसायला वेगळे वेगळे आहेत बरं का, पण असायला सगळं एकच आहेत. एक कलिंगड असतं, एक कलिंगड, त्या कलिंगडावर अशा रेगा असतात वरून, ते दिसताना असं फोडी फोडी दिसतात. पण ते कलिंगड जर कापलं ना ते सगळं आत एकच असतं. आणि इतर संप्रदाय वरून एक दिसतात सगळे, पण ते संत्री सारखे आहेत. दिसतात वरून एक, पण टरफल जर काढलं ना आत सगळा फांगळा.
असा हा सनातन हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. आणि आपण भाग्यवान आहेत की आपण या भूमीत या धर्मात जन्माला आलो. ठीक आहे नाही, आपण किती भाग्यवान आहेत. आपण पुण्यवान आहोत. तुम्ही पुण्यवान आहात, पुण्यात्मा आहात. सजते पिता पुत्र, विजेते पिता पुत्र. विजेते पिता पुत्र कोण? हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद. विजेते बांधव, सजते बांधव. विजेते बांधव कोणते? रावण आणि बिभीषण. भाऊ भाऊ आहेत सख्खे, पण एका जातीचे नाहीत. सजते बांधव राम आणि लक्ष्मण किंवा माऊली ज्ञानोबराय हे चारी भावंड. सजते गुरु शिष्य माऊली ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ दादा. तसं हे नात्याने भाऊ भाऊ येत, पण हे गुरु शिष्य आहेत. सजते गुरु शिष्य. द्रोणाचार्य आणि एकलव्य हे सजते गुरु शिष्य. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे सजते गुरु शिष्य. खरं बोलण्याची धमक, ताकद फक्त रामकृष्ण परमहंसामध्ये होती बरं का. खरं बोलायला ताकद लागती. खरं कोणालाही बोलता येत नाही. खरं बोलण्यासाठी सामर्थ्य असावं लागतं. रामकृष्ण परमहंस खरं बोलत होते आणि खरं बोलण्याची ताकद त्यांच्यात होती. आता खरं जर बोलायचं असलं तर कधी कधी असं कानात बोलावं लागतं. भेव वाटतं खरं बोलण्याचं. म्हणून खरं बोलण्याची ताकद सगळ्यात नाही, संत महात्म्यात खरं बोलण्याची ताकद असते. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे सजते गुरु शिष्य. जोग महाराज, बंकट स्वामी, दांडेकर मामा, लक्ष्मीबाई इगतपुरीकर, मारुती बागुराव हे सजते गुरु शिष्य. नंतर शांताराम गुरुजी, विठ्ठल बाबा हे सजते गुरु शिष्य आहे का नाही. किंवा नाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि गावबा हे सजते गुरु शिष्य. किंवा जगद्गुरु तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सजते गुरु शिष्य. समर्थ रामदास स्वामीजी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सजते गुरु शिष्य. जगद्गुरु तुकोबराय आणि निळोबराय हे सजते गुरु शिष्य. आणि अलीकडच्या काळात सांगायचं ठरलं तर वैकुंठवासी किसनगिरी बाबा आणि शांतीब्रह्म भास्करगिरी बाबा हे सजते गुरु शिष्य. हे सजते गुरु शिष्य आहेत. आणि म्हणून महाराज असं म्हणतात की बाबा मला जी भेट व्हावी ना ती सजती आहे, माझ्या जातीचं असावं त्यांचीच मला भेट व्हावी. सजती सासू सुना असतात. कुंती माता आणि द्रौपदी ही सजती सासू सुनाची जोडी आहे. आणि विजेती सासू सुना संत सखूबाई आणि तिचे सासू हे सासू सुना आहेत, पण विजेती आहेत. अशा सजती आहे आणि विजेती. आता गुरु शिष्य, विजेती गुरु शिष्य शंकर आणि भस्मासूर हे गुरु शिष्य होते ना, शंकर आणि भस्मासूर. शंकराने गुरु विद्या दिली, वर दिला भस्मासुराला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल म्हटले. त्या भस्मासुराला भस्म आणण्यासाठी गावोगावी फिरावं लागायचं, खूप धावपळ व्हायची. मग शंकराने वरच दिला, म्हटले आता तुला धावपळ करण्याची गरज नाही, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. आणि मग गावाची गावं संपिले. एक दिवस नारद महर्षी भेटले. भस्मासूर नारदाच्याच डोक्यावर हात ठेवायला लागले. नारद महर्षी म्हटले अरे रे थांब थांब थांब. म्हटले मी काय केलं गरीबाने तुझं, मला कशाला मारतो आणि मला मारून तुला काय भेटायचे. मी भिकारी, संन्यासी, जोगी, ब्रह्मचारी, पण ज्याच्यासाठी तू मला मारतोस आणि माझं भस्म ज्याच्या पूजेला न्यायचंय तू कोण आहे माहिती आहे का? कैलासाचा राजा, पार्वतीसारखी पत्नी, आणि त्याच्या डोक्यावर हात ठेव ना तू.
कशाला तुला इकडे तिकडे पळावं लागल? भस्मासुराला खरं वाटलं. लगेच भस्मासूर परत शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला गेले. आता असं व्यवहारात घडतं ना, एखाद्या जर माणसाला एखाद्या चांगल्या पदावर बसवलं, त्या पदावर राहून राहून माणसाला असं वाटतं की पुढच्या पदावर पाहिजेत आपण. लगेच त्याच्या डोक्यावर हात ठेवायला सुरुवात करते. म्हणजे पूर्वी एकच भस्मासूर होता, आता संतती भरपूर झाली भस्मासुराची, हे का नाही? पूर्वी म्हणते तर राक्षस असं राक्षस होते, आता काही राक्षस नाहीत का? पूर्वी म्हणते तर रावण होता, आता काही रावण नाहीत का? पूर्वी एकच होता, आता लय आहेत भरपूर. म्हणून सजती आणि विजती, हे विजती गुरु शिष्य शंकर आणि भस्मासूर, विजती बांधव रावण आणि विभीषण, अशा अनेक जोड्या आहेत. जगद्गुरु तुकोबारायला असं वाटलं की असा प्रसंग माझ्या बाबतीत माझ्या समोर येऊ नये, म्हणून महाराज म्हणतात की जे कोणी माझ्या जातीचं असेल, माझ्या विचाराचं असेल, त्यांचीच मला संगती घडावी. माझी जातीचे माझा भेटू कोणी, आवडीची धनी फिडावया. अहो महाराज, तुमच्या जातीचं कोण आहे सांगा बरं. बरं, तुमच्या जातीचं कोण आहे हे सांगायचं नसलं, महाराजांनी असं वळसा घालून सांगितलेलं आहे की ते माझ्या जातीचे आहेत की ज्याला देव आवडतो. आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी, आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी, आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी, आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी. ओ आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी, आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी. आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी, आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी. ओ आवडे जा हरी अंतरा पासोनी, ऐसे आचे मनी अंत माझे, आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी, आवडे जा हरी हरी अंतरा पासोनी, अंतरा पासोनी, अंतरा पासोनी. आवडीच्या हरी अंतरापासून, अंतःकरणापासून, मनापासून ज्याला हरी आवडतो, ऐसियांचे मनी अर्थ माझे, अशांची भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. अर्थ म्हणजे इच्छा, अशांची भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि असे जे साधू संत आहेत ना, त्यांच्यासाठी माझा जीव व्याकुळ होतो. तया लागी जीव होतो कासावीस, त्यांच्यासाठी माझा जीव कासावीस होतो, व्याकुळ होतो. पाहातील वास नयन हे. आणि असे संत महात्मे ज्या दिवशी भेटतील, तिथून माझा जन्म सुफल सार्थक होईल. सुफल हा जन्म होईल तिथून, देता लिंगन वैष्णवांसी. तुका म्हणे तोची सुदिन सोहळा, गाऊया गोपाळा धनेवरी विठोबा. कुमार कुमार